सुप्रभात, मी दीपक पळसुले. सकाळचे 6 वाजता ग्रामदेवता या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लासूरची दाक्षायणी देवी म्हणजे समस्त वैजापूरकरांचं श्रद्धास्थान. लग्नानंतर सर्व नववधू प्रथम दाक्षिणीचा आशीर्वाद घेऊनच आपल्या नव्या नवलाईच्या संसाराला सुरुवात करतात. अतिशय आकर्षक मंदिर परिसर आणि देवीची आगळी वेगळी मूर्ती यामुळे मन अगदी प्रसन्न होऊन जातं. चला तर आज दर्शन घेऊया लासूरच्या दाक्षायणी देवीचं. शिवना नदीच्या काठावर वसलेलं हे विशाल मंदिर आहे दाक्षायणी देवीचं. ही देवी लासूर गावचं आराध्य दैवत आणि वैजापूर तालुक्याचं ग्रामदैवत. प्रसन्न मूर्ती, आकर्षित करणारी विद्युत रोषणाई, डोक्यावर चांदीचा टोप आणि अंगभर दागिन्यांनी नटलेली ही देवी दाक्षायणी दक्ष राजाची कन्या. देशात ही एकमेव देवी आहे जिचं पीठ या गावाखेरीज कुठेही नाहीये. त्यामुळे देशभरातले भाविक देवीच्या दर्शनासाठी इथे मोठी गर्दी करतात. या देवीची लासूर गावात प्रकट होण्याची आख्यायिका आहे. दाक्षायणी देवीचा आईवडिलांकडनं अपमान झाल्यानं तिनं पुत्रकामेष्टी यज्ञात उडी घेतली आणि त्यानंतर शंकरानं जटा आपटून तांडव केलं आणि देवी पुन्हा प्रकटली. पुढे चालून मग दक्ष राजानं, प्रजापती दक्ष राजाने यज्ञ केला. यज्ञ केला तर या मुलीला बोलावलं नाही. पण याला माहीत झाल्यानंतर तिनं महादेवाला विचारलं. महादेवाने सांगितलं आपल्याला आमंत्रण नाही, आपलं जाणं उचित नाही. पण माझ्या माहेरचं हे म्हणजे काम, मला जाणं गरजेचं आहे. ती आल्यानंतर तिला कोणी आई बोलाना, वडील बोलाना, बहिणी बोलाना, म्हणून तिनं रागामध्ये इथं होम चालू असताना या होमामध्ये उडी घेतली. नंतर हे महादेवाला कळाल्यानंतर कैलासामध्ये त्यांनी नंदीला सगळं सांगून मग हे जुनं लासूर पालथं व्हायले. त्या टायमात ही जी रंगाटेकडी आहे ना, हे नंदीनं पालथं करेली. आणि मग महादेव आल्यानंतर दक्ष प्रजापतीचा शिरच्छेद केला. गावातील देवीचं मंदिर पूर्वी हेमाडपंथी बांधकाम असलेलं होतं. मात्र काळ बदलला आणि मंदिराचं रूपही बदललं. देवीच्या मंदिरासमोर एक दीपमाळ आहे आणि त्यावर कोरलेल्या वाघाच्या मूर्ती आपलं लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या मध्यभागी छतावर कोरलेलं सुंदर कमळ, मंदिरावरील नक्षीकाम अगदी देखणं आणि सुंदर आहे. त्यामुळे एक वेगळीच प्रसन्नता इथे अनुभवायला मिळते. मुख्य कळस आणि 3 उपकळस असलेलं हे मंदिर गावाच्या प्रत्येक कोपऱ्यातनं नजरेला पडतं. सहा महिन्यापूर्वी माझं डोक्यात गाठ होती, त्याचं ऑपरेशन झालं आणि देवीच्या कृपेमुळे मी आज बरी आणि तिच्या दर्शनासाठी इथे आले. ती पूजा करून तिचे जे केलेले तिला नवस आज भेटते. तिच्यामुळेच आज मी इथे जिवंत आहे आणि इथे आलेली. पण काही परिस्थितीमुळे आम्हाला येणंच व्हायचं नाही. पण आता देवीने बोलवलं, खूप आनंद झाला इथे येऊन आणि माझ्या परिवारासोबत मी इथे आली आहे आणि देवीचं दर्शन घेतलं. देवीला पाहून खूप मला आनंद झाला. मंदिराच्या रस्त्यावर देवीला अर्पण करण्यासाठी साडी आणि फुलांच्या माळा आणि सोबतच इतर साहित्यांची दुकानं आपलं लक्ष वेधून घेतात. 30 वर्षांपूर्वी या मंदिराची देखभाल तहसील कार्यालयाकडे होती. आज अख्खं गावच मंदिराची देखभाल करतंय. देवीच्या मंदिरासमोर भला मोठा सभामंडप आहे. लोकांच्या नवसाला पावणारी देवी अशी या देवीची ख्याती आहे. देवीनं पुत्रकामेष्टी यज्ञात उडी घेतली असल्याची आख्यायिका असल्यानं हा यज्ञ कायम तेवत असतो. या यज्ञाचा अंगारा कपाळावर लावला की आपण देवीला घातलेलं साकडं पूर्ण होतं अशी आख्यायिका आहे असं मानलं जातं. त्यामुळे भाविकांच्या गर्दीनं हे मंदिर नेहमीच फुललेलं असतं. लहानपणापासून आम्ही वडिलांसोबत सगळे इथंच येतो. फार जागृत देवी आणि जे पण आम्ही नवस बोललेलं आहे नवसाला तिथे पावले. या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देवीच्या मूर्तीसमोर वाघाची मूर्ती आहे. ही मूर्ती एका अखंड दगडी शिळेत कोरलेली आहे. बाजूला आहे ते कासव. गर्दीच्या काळात भाविकांच्या दर्शनासाठी इथे विशेष सोय करण्यात आली आहे.
मी 2001 पासून या वैजापूर तालुक्यामध्ये मनूर आणि लोणी या ठिकाणी मी शासकीय सेवा बजावलेली आहे. मी पशुवैद्यकीय अधिकारी आहे. या ठिकाणचाही लासूर गावचा मी आहे. या विश्वस्त देवी दाक्षायणी मंदिराचे जे विश्वस्त आहेत सगळे शुभांगराव देशमुख यांचा सगळ्यांची माझा परिचय आहे आणि मी या देवीच्या दर्शनाला आवर्जून नेहमीच येतो. आणि या देवीच्या मंदिरात आपण जी काही आपली इच्छा मागतो ती इच्छा आपली पूर्ण होते असा माझा 2001 पासून मी 2001 पासून देवीच्या दर्शनाला येत असते. तर नवरात्रात सुद्धा आम्ही इथे येऊन दर्शन घेतो आणि देवी नवसाला खूप पावते हा असा आमचा अनुभव आहे. वर्षातून 2 वेळेला गावात मोठा उत्सव भरतो. एप्रिल मे महिन्यात भली मोठी यात्रा आणि नवरात्रीमध्ये 9 दिवस मंदिर भक्तांनी गजबजलेलं असतं. वैजापूर तालुक्यातल्या नववधूंसाठी दाक्षायणी देवीचा आशीर्वाद ही लग्न समारंभातली एक प्रथाच आहे. गावागावातल्या नववधू देवीचा आशीर्वाद घेऊन आपल्या सुखी संसाराला सुरुवात करतात आणि हेही या ग्रामदेवतेचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. औरंगाबादहून कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट ABP माझा.